दिनांक 22 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणी पारंपरिक बैलपोळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या उत्सवात शेतकऱ्यांबरोबर आमदार आशिष देशमुख हे स्वतः सहभागी झाले होते। त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्याचे खरे साथीदार असलेल्या बैलांची पूजा केली। शेतकऱ्यांच्या उत्साहाने आणि श्रद्धेने भरलेले हे दृश्य मनाला भारावून टाकणारे होते। शेतीची खरी ताकद म्हणजे आपले बैल आणि मेहनती शेतकरी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आपल्याला नेहमी निसर्गाशी जोडून ठेवते। याच भावनेतून उत्कृष्टरित्या सजावट केलेल्या बैलांच्या जोड्यांना आमदार आशिष देशमुख यांनी स्वतःच्या हातांनी पारितोषिक देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला। हा पोळा उत्सव म्हणजे एकता, श्रम आणि संस्कृतीचा संगम आहे। माझ्यासाठी हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आनंद आणि त्यांच्या परंपरेचा साक्षीदार होण्याचा एक अनमोल अनुभव होता, असे आमदार आशिष देशमुख यांनी सांगितले। या प्रसंगी अरविंद लोधी, मंदार मंगळे, राजू भुजाडे, महेश चकोले, रामराव मोवाडे, तुषार उमाठे, पिंटू सातपुते, राजू घुगल, पवन जामदार, सुजित बागडे, आयुष लोधी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा या बैल पोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा त्यानिमित्त देत असताना आमदार कसा असावा, तर बैलासारखा असावा, सांडासारखा असावा का? राब राब राबणारा, आपल्या सावनेर विधानसभा क्षेत्राची जमीन सुपीक करणारा, त्या माध्यमातून नागरिकांचं भलं करणारा आणि सांडासारखा मस्तावलेला तर बिलकुल नाही पाहिजे। आणि म्हणून तुमचा बैल म्हणून तुमची दिवस रात्र सेवा आशिष देशमुख नक्की करल, असं आज पोळ्याच्या दिवशी मी तुम्हाला वचन। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।